महाराजाच्या पाया पडण्यानं लिकरू झालं असतं, नवरा काय बॉम्बलाही गेला असता. भाषा बी माझी नाही रे. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबराय स्पष्ट म्हणतात रे, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. असं का बरे परमार्थ करताय जो कल्पनेचा आहे? सत्य स्वीकारा ना, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. मी का घाबरत नाही? तो पाठीशी आहे ना. मी नाही चिंता करत आहे. नाही चालत आमच्यात काही गोष्टी. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा. लक्षात आहे? ठेवीत जा. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन. आपल्या बाईचा सन्मान करावाच. हे आता स्टेटस पुरतं झालंय. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. वागत कोणीच नाही रे. कधी कधी मला वाटतं महाराष्ट्रातल्या काही माणसापेक्षा रावण बरा होता. मी काही म्हटलं हा? ज्याला 2-4 वर्षाच्या पोरीची मर्यादा कळत नसेल तो काय माणूस आहे का दादा? मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही आला का? छे ग का हो, तुमची वासना माहित नाही का मला? हजारो बायका वासनेपोटी मला तारून ठेवल्या तुम्ही. मग कशासाठी सीतामाईचं अपहरण केलं? माझ्या बहिणीचा अपमान केला त्याचा बदला, आणि मी रामापेक्षा श्रेष्ठ याची सिद्धता जगाला कळावी म्हणून सीतामाईचं अपहरण केलं. पण बहाणा आहे मला, मती थाऱ्यावर आहे माझी. जेव्हा सीतामाईच्या दारात भिक्षुक म्हणून उभा होतो तेव्हा भिक्षाम दे ग माई म्हटलं होतं त्या बाईला. अगं ज्या बाईला आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार राहुला तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं ना, ज्याला आई म्हटलं त्याला आईच मानावं, आणि ज्याला ताई म्हटलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी तर कुणीच देऊ शकत नाही महाराज. तेवढी एकदा नीट करा, नाहीतर नाथ बाबा म्हणतात तशी गता व्हायची. यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. यडका मदन 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 केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन. हे म्हणजे भूत जबर मोठे ग बाई, घाली झडपण करू गत काही. भूत लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. याच्यापेक्षा मोठं भूत लावून घ्यायचं. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. आणि ह्या भूताच्या ठिकाणी मन रमलं की मग कुठं पळत, पण इथं गेलं पाहिजे. माझे चित्त तुझे पाया मग मिठी पडली. मग नोहे सारिता, मग कोणीच वेगळं करू शकत. म्हणजे ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला माघारी आणला. आला तुम्ही जागे आहे का? मिठाचा हाती पाण्यात नेऊन धुतलं माघारी येईल का? का नाही येणार? मीठ आहे पाण्यात विरघळतं. अगदीच तसं जो वैष्णव अखंडितपणे त्याग स्वरूपी जगाच्या मालकाजवळ गेला तो माघारी जरी आला तरी आत्मा परमात्म्याशी मिलनित झाला. राहिलं ते फक्त शरीर, त्याला काही संबंध नाहीये बाकी कशाचा. तो समरूप झाला. हे या ज्ञानभक्ती सहज बघतोय कवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीये. माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी तुझ्यामुळे आहे. हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी कळलं माझं काहीच नाहीये. सगळीच कल्पना आहे. सगळंच खोटं आहे. माझा फक्त एकच आहेस तू, अनाथाचा नाथ. मी कोणीच नाहीये. मग विनंती माझी अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. तुमच्याकडून गेलो की मग माझं काही खरं नाही. माझं जे काही चांगलं आहे ना, मीरा पकी कृपा से सब काम हो रहा है. मीरा पकी कृपा से सब काम हो रहा है.
की कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. विचारलं कोणीतरी, विचारलं कोणीतरी का हो माणसं ओळखत नव्हती आज मागे पुढे फिरतात, काल अपमान करत होती आज ती सन्मान करतात, काय खावं कळत नव्हतं आता किती खावं कळत नाही. कुठून आलं, कुणी दिलं, कसं झालं, आम्ही उत्तर दिलं. करता नहीं हूँ कुछ भी, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करत काहीच नाही तरी सगळंच चांगलं चाललंय. अवघे त्रैलोक्य उत्तर आहे चरणी जगन्नाथा, आम्ही त्याचे आहेत. कसा तो आम्हाला लावोनिया हात कुरवाडीला माथा सांगितली चिंता, तो काहीच कमी पडू देत नाही दादा, काहीच नाही. त्याच्यासारखं सामर्थ्यच नाही दादा, इतकी ताकद आहे ना. पण आमची परिस्थिती सध्याची अशी आहे, ते नामदार म्हणतात तसे, लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे, लटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे. उडत चिमणी चरत झाले तिचे वाटी एवढे डोळे, लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे, लटके लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती, कोण व्याली मुंगी, तिचं दूध 17 रांजण, कुणाचं मुंगीचं, पिले किती 12 हत्ती, कुणाचं दूध करा सपते. काय ढेकळं वेळ लागणार आहे महाराज. हे अशी आमची परिस्थिती. हे नामदेवरायांचे कूट अभंग, हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाहीत महाराज बरं का. त्याला कूट म्हणायचं, सांकेतिक भाषा, खोडकर रचना. लटकं म्हणजे खोटं, कटकं म्हणजे कुटानं. नामदेवराय म्हणले काय जग झालं देवा, चिमणी उडत होती, उडता उडता चरत होती, तिचं डोळं वाटी इतकं होतं. काही बोलता का, राळं फुगवलं गाडग्या इतकं फुगलावं. महाराज आहे तुम्ही खोटं बोलता, आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये खरे. इथं कर्म कमीन बोभाटा, ज्ञान कमीन अहंकार, करणं कमीन सांगणं जास्त आहे. इथं कसं आहे, मोठेपणाला फार किंमत आहे. आजही आमच्या कीर्तनात एखादा साहेब आला तर गरीबाच्या माणसाला म्हणलं जातं जरा सरका, साहेबाला बसू द्या. साहेबाचा लाड असतो दादा. महाराज जेवला का नाही कोणी विचारत नाही, पण साहेबाला 2 घास विचारले जातात. 2 घास खा साहेब, 2 घास खा. आमच्या ननाशीचं 2 घास खायचं, 2 घास खा साहेब, 2 घास खा. अरे येडे हो, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुमच्यासारख्याचं खाऊन काय पोट भरणार आहे त्याचं. तुम्ही निष्ठावंत बी नाही रे दादा. पण लोकाला नावं ठेवायला आपणही चांगले नाही. आपण जरी साहेबाला वाईट म्हणलं तरी आपण कुठे गुणाचे. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आपणही कुठे निष्ठावंत देशाविषयी आहे. त्यांनी चांगलं वागत नाही त्याचं कारण आपणच आहे. यहाँ कोई मरे वोटो के लिए पर कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव राजगुरु भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी बाबा.
बरं ज्यांच्यासाठी मेलो त्यांना जरा तरी कदर आहे का आमची? यांना फक्त माझी गाडी, माझी म्हाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी, बस. तिकडे देव देश धर्म पेटला तरी चालतोय की रे? कुणी एवढी देवाची देशाची धर्माची काळजी केली? कोणीच नाही. अरे प्रामाणिकपणा तरी आमच्याकडे एवढा प्रामाणिकपणा आहे, जिथं थुंकू नका लिहिले तिथं जास्त थुंकलेलं असतं. आम्ही लय प्रामाणिक लोक आहे. आम्ही इतके प्रामाणिक आहे देशाविषयी, आमच्या देशातला पाणपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीनं बांधलेला असतो. आम्ही प्रामाणिकच तेवढे महाराज. आमच्या गावातल्या किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो. आम्ही प्रामाणिक आहेत दादा. आम्ही एवढे प्रामाणिक आहे दादा. आमच्याकडे प्रामाणिकपणाचं सामर्थ्य सांगायला गेलं तर आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. प्रामाणिक आहेत आम्ही दादा. किती प्रामाणिकपणाची कौतुकं करायची आपल्या. आम्ही प्रामाणिक म्हणजे एखादंच बाराला सोडतो. आम्ही प्रामाणिक आहे महाराज बरं का. ब्रह्ममुहूर्त ते ब्रह्ममुहूर्त एकादश बाराचा काय विषय आला? आपण वेस्टर्न कल्चर थोडंच स्वीकारतोय. अवघड आहे. क्या अवस्था करून ठेवली दादा. आज प्रत्येकाला पाठ आहे. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ. अरे किती तर देवाच्या द्वारे पण कंपल्सरी करा की. हनुमान चालीसा पण कंपल्सरी करा. आज रामच नाही कळला तर मर्यादा काय कळणार आहे? नाहीच कळले लक्ष्मण तर वैराग्य कसं कळणार आहे? नाहीच कळले भरत तर भक्ती कशी कळणार आहे? नाही कळले शत्रुघ्न तर बंधुत्व कसं कळणार आहे? नाही कळल्या सीता तर आमच्यासारख्यांना पातिव्रत्य कसं कळणार आहे? नाही कळल्या उर्मिला तर त्याग कसा कळणार आहे? आणि नाहीच कळले मारुती तर अधिकार कसा कळणार आहे? हे कळण्यासाठी हे कळलं पाहिजे. कळू द्या रे. गावाची सुरुवात वासुदेवानं आणि गावाची सायंकाळ रामायणानं होऊ दे की. काय फरक पडतोय? मग अवघेची त्रैलोक्य आनंदीच असणार आहेत की तुम्ही. पण सगळंच सत्य नाकारलंय रे आपण. आमच्याकडे देवाला मानणारा माणूस मूर्ख आहे आणि देवाला न मानणारा माणूस शहाणा आहे. अजून किती अधोगती करायची? नको देवा. माझी सत्यता एकच आहे. मी सुखी आहे कारण मी तुझ्या जवळ आहे. ज्या दिवशी मी तुझ्यापासून लांब होईल त्या दिवशी माझ्यासारखा दुःखी दुसरा कोणी. मग माझं सुख याच्यातच आहे की मी तुला माझं मानतोय आणि ज्या दिवशी मी तुला माझं मानतोय तू खूप करतोयस. चुकवांसाठी महार झालास, रथसासाठी चांबार झालास, गोरोबांसाठी कुंभार झाला, नरींसाठी सोनार झाला, सावत्यासाठी मळ्याच्या मळ्यात गेलास, कान्होपात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिलीस, सखुबाईसाठी सकू झालास, मुक्ताईंना समरूप करून घेतलंस, ज्ञानोबांची भिंत चालवलीस, तुकोबांचा गाथा तरवलास, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस, नामदेवरायांसाठी धावत गेलास. किती करशील रे विठ्ठला. आमच्यासारख्या पाप्यासाठी मायबाप झालास. एवढं सामर्थ्य तूच दिलंस की रे देवा. आम्ही साधे कृतज्ञही राहिलो नाही. नको देवा. आम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर पर्याय एकच. चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, हो धनी जगन्नाथा ठेले, जगन्नाथा ठेले. आवगे चित्ते लोक्या आनंदाची आता, आवगे चित्ते लोक्या आनंदाची आता, चरण जगन्नाथा चित्त ठेले, चरण जगन्नाथा चित्त ठेले. कुणीतरी मला विचारलं त्रैलोक्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी का? अहो देवा पाताळात घातलं काय, मृत्यू लोकात ठेवलं काय? आमच्यासाठी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाचे, पण त्याचं कारण हरिमुखे म्हणा. एवढंच आहे. गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी. याच्या पलीकडे मी काही करतच नाहीये. मग मला वैकुंठात नेलं काय, पाताळात घातलं काय, मृत्यू लोकात सोडलं काय? प्रत्येक ठिकाणी मी आनंदी आहे कारण चरणी जगन्नाथा. माझं शरीर कुठेही पळालं तरी मन कुठे? देवाजवळ आहे. दुःखी व्हायचं कारण? बरं मनाला तुम्ही एवढं अस्थिर असताना असं काय समजून सांगितलं की ते स्थिर झालं? आम्ही त्याला म्हटलं तू सगळं मानतोयस ते खोटं आहे. इथं सत्य फक्त जगाचा बाप आहे. मग तुकोबाराय म्हणले विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता. ज्ञानोबाराय म्हणले कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. आम्ही सामर्थ्याने सांगावं. जनाई म्हणतात एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक विठाबाई, एक विठाबाई. माझे पंढरीचे आई, 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 विमानी
आता ती गंगा पवित्र व्हायला ज्ञानोबरायांकडे येते. नाथबाबांचं मत आहे, स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा. अहो ज्ञानोबराय नामदेवराय जेव्हा तीर्थयात्रेला निघाले, नामदेवराय म्हणले कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमी तयाचे दर्शन. भगवंताने सांगावं, नामदेवा कुठे जाताय महत्वाचं नाही, कोणासोबत जाताय हे महत्वाचं आहे. आयुष्यभर जे माझं नामस्मरण केलंय त्याची फलप्राप्ती आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सहवास मिळतो. याच्या इतकं दुसरं पुण्याचं लक्षण असू शकत नाही. जा तुम्ही. नामदेवराय निघाले. काशीमध्ये वाराणसीमध्ये पाऊल ठेवला ज्ञानोबरायांनी. साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले ज्ञानोबरायांना. ज्ञानी यांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई अधिकार भक्तीचा आणि नामचिंतनाचा होता. सामर्थ्याने नामदेवराय म्हणतात, गंगाबाई इथे कुठे मिठी मारायचा अट्टहास करताय, तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबरायांचा अंश आहे. इतक्या सामर्थ्यवंत माऊलींचा सहवास वैष्णवांना मिळतोय. ज्ञानोबराय म्हटले, मी त्याच्या सोबत आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, तुका म्हणे मज घडो त्यांची एका वैष्णवतेमुळे अनुभव आहे. 25 वर्षाची पोरगी आहे मी. काय वाटतं तुम्हाला? एका पायावर उभारून तपश्चर्या केली असेल कुठल्या वनात. अगदीपणे सांगते, कान उघडून ऐका. माझा बाप माळकरी आहे, त्याचं आयुष्य भजनात गेलंय आणि जातंय सुद्धा. माझ्या आजोबाचं आयुष्य पखावाजत गेलं, माझ्या पंजोबाचं आयुष्य पखावाजत गेलं. पिढ्यानं पिढ्या माळकरी आहेत. माझी आई माळकरी आहे, माझ्या आईचे वडील, वडिलांचे वडील, वडिलांचे वडील माळकरीच. परमार्थ त्यांनी केला, फळ मला मिळालं. मला ज्ञानोबा तुकोबा कळले. काहीच केलं. फार लहान स्वप्न होती माझी, त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त मोठं केलं मला माऊलींनी. माझ्या वडिलांनी हट्ट करून आळंदीला नेलं. राहत नव्हते संस्थेत म्हणून सगळा संसार सोडून माझे आईबाप माझ्यासाठी आळंदीत राहिले, फक्त मी परमार्थात असावी म्हणून. मी फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. ज्ञानोबांनी मला इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना हा समाज माझ्या चरणावर मस्तक ठेवतो. इतकी ताकद फक्त ज्ञानोबाच्या सानिध्यामध्ये. किंमत करायला शिका परमार्थाची. अनुभवून बघा, एकादशी करून बघा, माळ घालून बघा. स्थैर्य त्याच्याशिवाय येत नाही. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. चुकीच्या मार्गाने जाऊ नका. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल ना. एकच माय जगन्नाथ, तूच सर्वस्वी. तुझ्यासारखं प्रेमळच कुणी नाहीये. जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतू, लेकरांची सेवा केली सतू. कस पांग फेडू कस तुझा उपकारा जगी तोडला उवाडीन जीव माझा सावली विठाई विठ्ठला. माय बाबा जन्मभरी सेवा तुझा पावला, जन्मभरी सेवा तुझा पावला. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील ना रे देवा. फिरत्याचा का वरती देशी, फिरत्याचा का वरती देशी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा.
विठ्ठलीची वाट पाऊले चालती म्हणा माय मागं काय नको पाऊले चालती अगं म्हणी जा बोलाय कुठं तुम्हाला शिकवावं लागतं का नवरा बायकोचं भांडण झालं बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते सगळं मी एकटी सांभाळते मी काय काय सांभाळ नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ बोलतो ग माय आपण बोलाय कुठं आपल्यासारखं आहे का कोण भांडायला लागली तर अख्ख्या गलीला कळतंय कुणाच्या सुनाचा आवाज आहे एवढा तर आवाज आहे येत असेल तर इथंही म्हणा मरा इथंही प्रेमाने पाऊली चालती काय नको राहिलेल्या 2-4 जिंदगीत येऊन काहीतरी चांगलं करीत जग पाऊली चालती दुखी संसाराची अरे बोल दुखी संसाराची काही निस्त्यात तोंड हाली होत्या त्या आवाज काढीत नाही त्या असल्या खोडकरपणामुळेच ह्यांची जिंदगी वाटोळी आहे महाराज बरं का जरा प्रेमानं प्रामाणिकपणे पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काढावाच वितो पासरी हरी बोल राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ आग गोकुळ माझं गाव आग गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो का देव का टोचतो असा ठसा ठसा नाही ह्यांना ही गवळण जमत नाही ह्यांना दुसरी गवळण लागते यांची गवळण वेगळी आहे तुझ्यासाठी गेले असलं भोगावं लागणार एक दिवशी तुम्हाला मी नीट सांगते बरं का भजन करी जा मागे झाले पाहू नका पुढे जा मी नाही तू का जे झालं ते झालं इथं आता भजन करा प्रेमाने टाळी 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 फक्त टाळी या टाळीचा खणखणाट पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे त्याला न राहता इथं यावं वाटलं पाहिजे एवढ्या आगदीत पडे आणि एवढ्या प्रेमाने टाळी जगाच्या बापाला ये ओ विठ्ठली माझी माऊली ये ओ विठ्ठली माझी माऊली ये ओ विठ्ठली माझी माऊली निडळा बडी कर निडळा बडी कर ठेवली बाट मी पाहे दिवा बाट मी पाहे ये ओ विठ्ठली माझे माऊली ये ओ विठ्ठली माझे माऊली हरी बोल ओ विठ्ठली माझे माऊली ये ओ विठ्ठली माझे माऊली विठ्ठल 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 माया बाबा करुणा करा दया घडा
विठ्ठल 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 ज्ञानोबा 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 माऊली 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 दोन मिनिटाचं भजन एवढी ऊर्जा देत असेल, एवढा आनंद देत असेल, ज्यांचं आयुष्य भजनात गेलं त्याला किती आनंद मिळत असेल याचा विचार तुम्हीच गांभीर्याने करा. त्याला दुःख शिवू तरी शकत असेल का जो स्मरण जगाच्या बापाचं करतोय? काहीच कमी पडत नाही ना दादा. आणि का पडावं तरी अनाथाचा अनाथ. 21-22 वर्षाची तरणी बांड पोरगी जगद्गुरु तुकोबांच्या दारामध्ये उभा आहे. डोळ्यात पाणी आहे तिच्या. तुकोबांनी विचारावं, माय का रडतस ग? वैष्णवाने रडायचं नाही, रडवायचं. कोणाला? रडती माया मोह रात्रंदिस. अख्ख्या जगाला ज्यांनी त्रास दिला त्यांना आपण त्रास द्यायचा, आपण कशाला रडायचं ग? काय झालं? विठ्ठल आहे की पाठीशी? नाही तुकोबा. लहान होते तेव्हाच लग्न झालं. लग्नाच्या काही वर्षातच नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक समाजाने माझ्या मस्तकी मारला. मीच कपाळ करंटी, मीच अलक्ष्मी, मीच उलट्या पायाची, मीच दुर्दैवी, मीही मान्य केलं. म्हटलं प्रत्येकाला कुठं पावित्र्याची पावती दाखवत फिरवावी आणि जिथे घरच्यांनी नाकारलं तिथे समाजाकडनं काय अपेक्षा ठेवावी? नवरा मेला तेव्हाच मरावंसं वाटलं, पण पोटाशी लेकरू होतं. म्हटलं त्याचा काय दोष, त्याला जन्माला घालावा आणि मग मरावं. पण तुकोबा, जसं लेकराची आई झाली तशी बाई संपली आणि फक्त आईच जिवंत राहिली. मग जगले ती लेकरासाठीच. कस्ता खाल्ल्या, कष्ट केलं, स्वाभिमानानं वाढवलं त्याला. हां, पांडुरंगाची आण घेऊन सांगते, कधी स्वाभिमान सांडला नाही, कधी सत्व कुठेच ढळू दिलं नाही, पातिव्रात्य कधीच घडू दिलं नाही. बाई होते म्हणून माहीत होतं कोणासमोर जर हात पसरला मदतीसाठी तर त्या मदतीच्या बदल्यात माझं बाई पण मागायला कुणीच मागे पुढे बघणार नाही. म्हणून म्हटलं पर्याय एकच, कष्ट. पण हे सगळं करताना, हे कडतर आयुष्य जगताना अंगावरची ही बाईची जरा व्यथाच आहे. बाईचा सन्मान फार कमी लोकांना करता आला आणि ज्यांना करता आला ते देवस्वरूपी झाले. हे ताकदीनं लक्षात ठेवा. शाईस्तखना आत्मसुख आहे, जो आनंद आहे तो आम्हाला नाहीये. तसा विचार करायला गेलं तर आम्ही ऐश्वर्याला जवळ केलेली, जगाच्या बापाला लांब करून सुद्धा अस्तित्वाचा स्वीकार करणारी माणसं आहोत. आम्ही तर आनंदी असायला पाहिजे, आमच्याकडे सगळं आहे. पण तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आमचा आनंद यात जमीन अस्मानचा फरक आहे. हा आनंद तुम्हाला कशाने मिळाला याचं उत्तर कधी आम्हा प्रापंचिकालाही द्या. नाथबाबांनी सांगावं याचं उत्तर एकच आहे, मी कुठेही असलो तरी चरणी जगन्नाथा माझी जी स्थिरता आहे, माझी जी स्तब्धता आहे, माझं जे स्थैर्य आहे त्याचं कारण जगाच्या बापाचं सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व स्वीकारण्यामुळे माझ्याकडे आलेली ही स्थिरता आहे. मी जगाच्या बापाचं अस्तित्व स्वीकारतोय, मला माहीत आहे. भगवंत सांगतात ममे वंश जीवलोके जीवभूता सनातन मन षष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. हे मन स्थिर करायचं असेल तर तुला सामर्थ्याने माझं अस्तित्व मान्य करावं लागेल की तुझ्यात माझा अंश आहे म्हणून तुझं अस्तित्व आहे. विषय कसा झाला दादा, आम्ही जगाच्या बापाच्या पलीकडे स्वतःचं अस्तित्व मोठं करायला लागलो, त्याच्यामुळे आमच्याकडे आनंदाची व्याख्याच कधी परिपूर्ण झाली नाही. मग आम्ही नाथबाबांना विचारल्याप्रमाणे आम्हाला जर आनंदी व्हायचं असेल तर अर्थात जगाच्या बापाचं अस्तित्व मान्य करावं लागेल. आणि जगाच्या बापाचं अस्तित्व मान्य करणं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जे अस्तित्व मान्य करू देत नाही त्या सामर्थ्याला आम्ही निरर्थक ठरवणं ते म्हणजे मन. एकदा या मनाला आम्ही समजावून सांगितलं की बाबा अनाथाचा नाथ जनार्दन, कोणीच नाही रे त्याच्याशिवाय तुझं. तुझ्यासाठी सगळ्यात मोठं सत्य एकच आहे, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. त्या दिवशी चैतन्याची शोभा, त्या दिवशी जन्ममृत्यूचं जे बंधन चाललंय ना, पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्नी जठरे शयनम ह्य संसारे बहुदोस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. याला पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. भज भज नाही भज, भजन वेगळं भज वेगळं महाराज बरं का. अखंडितपणे जगाच्या मालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी न येऊ देता स्मरण करणं म्हणजे भज गोविंदम. ज्याला हे करता आलं, भजे व्रजे कमंडणम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सोनाद वेणु हस्तकम मनोज गर्भमोचनम विशाल लोल लोचन अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम. भजे व्रजे कमंडणम समस्त पाप खंडन स्वत्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काही नाही, हरिमुखे म्हणा,
ह्या सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज बरं का. तुम्ही फार चिंता नाही करायची एखादी गोष्ट नाही कळली तर. चहुवेदी जाणं, साई शास्त्री कारण, 18ही पुराण, हरिसेच गाती. थोडक्यात काय, आम्ही त्याचं भजन केलं आणि सगळ्या पापाची सामर्थ्याने समाप्ती आमच्याकडे मिळाली. आता हे करण्यासाठी आम्हाला जगाच्या मालकाचं नामचिंतन स्मरण करण्यासाठी, श्रवण करण्यासाठी, आठवण्यासाठी 3 गोष्टी आहेत. देव आवडायला प्रारब्ध प्रबळ लागतं, देव कळायला ज्ञान प्रबळ लागतं आणि देव मिळायला कर्म प्रबळ लागतं. 3ही गोष्टी समरूप झाल्या की तुम्ही आनंदी झालात. सगळ्यात पहिल्यांदा प्रारब्ध, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, उगच देव आवडत नाहीये. तैसी जशीची वाट न पाहता, तैसी दसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञनं वरावं, कृपांकित करावं, तेव्हा कुठे जगाचा बाप आवडतो. मी आवडतो म्हटलंय बरं का, मिळणं लांब आहे. आवडतो. जेव्हा ज्ञान प्रबळ होतं तेव्हा कळतो आणि जेव्हा परिपूर्ण देवाला समरूप होता तेव्हा देव मिळतो. लक्षात घ्या, आवड सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची आहे. आमच्याकडे आवडच वेगळी आहे, आमच्या परमार्थाची व्याख्याच वेगळी आहे. काही माणसं म्हणाले निघालो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणले गेलतो बसलो नाही, काही म्हणले बसलो मधनच आलो पटलं नाही, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. तुमच्या चुका नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन रमत नाही, तुमचा दोष नाही. ज्ञानोबाराय सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला कीर्तनाच्या मंडपात बसू देत नाही, त्याला सामर्थ्य फार मोठं लागतं. पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड. हा तुका माने नाड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड. तुकोबराय म्हणतात, जर स्वतःचं हित कळत नसेल याच्या इतकं मोठं पाप मला तरी दुसरं कुठलं वाटत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, नामाचे विनमुख तो नर पापी, हरिविन धावया न पावे कोणी. हे सत्यच आहे. जगाचा बाप तुम्हाला आवडत नाही याच्या इतकं मोठं पापच नाही. शरीर असताना सुद्धा त्याचं नामचिंतन घ्यावंसं वाटत नाही याच्या इतकं मोठं पापच काही नाही. मग आम्ही सामर्थ्याने पुण्याची रास कशाला समजतो, तर वैष्णवतेला समजतो. आमच्याकडे वैष्णव इतकं मोठं सामर्थ्य दुसरं कुठलंच नाही. मत्स्य कुर्मादिकजांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. माऊली म्हणले, सूर्याला ग्रहण असेल, चंद्राला डाग असेल, ज्याला ग्रहण नाही डाग नाही असा परिपूर्ण मी एकमेव समजवतो. ज्याच्यासाठी जगाचा बाप अवतारित होतो तो माझ्या नजरेत वैष्णव आहे. त्याच्या इतका मोठा हितकारक मला दुसरा कुठलाच वाटत नाही. मी तुम्हाला सामर्थ्याने सांगते की नाही, टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा. माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्याल ना शिकर, तुम्हाला धरून आणलंय, बोलत जा, धरून आणलंय, बळजुबरीने आलात, 200 दिलेत यायला, अजून कीर्तन करावर तेवढी वाईट वेळ आली नाही, पण तुम्ही बसलायत असे जस काय मड्याला बसलायत, घाटावर बसल्यासारखे, जस काय मी मेले बिले, थोडी उशिरा आले, ह्याच्या पलीकडे मी काही केलं नाही वाईट तुमचं. ह्याच्या थोडंसं आनंदाने बसले, लयच विचित्र बसलायत तुम्ही, एकदम ऍटिट्यूड मध्ये. तू बोल, मी हाय, तू बोल, आम्ही बसलोय, तू बोल, आम्ही ऐकतोय, तू बोल, येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल. एवढा ॲटिट्यूड नको रे दादा. एक साधा प्रश्न आहे माझा लेख म्हणून. मी बहिणीसारखी आहे, तुमच्या मुलीसारखी आहे. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. पोटची आहे, रक्ताची आहे, तिच्याशी नातं आहे. अगदीच तसं आहे दादा. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटत नाही त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप भेटल्याशिवाय राहत नाहीये. सामर्थ्य फक्त नजरेतच आहे. एवढं बोलून सुद्धा 2-4 दटकुल्यांनी वाजवलीच नाही. त्यांना माझी जिरवायची महाराज. काही काही माणसं कीर्तन करायला कीर्तनकाराची जिरवायलाच येतात. ते हसणार नाही, बोलणार नाही, टाळी वाजवणार नाही, ती मुदाम करणार. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवत होती, येड्यात काढीत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निसता बसला होता. ॲटिट्यूड इथेच चुकतं रे दादा. हे जळविनं बुडविती, आगेविनं जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रविनं साधिती, दोरेविनं बांधिती, ज्ञानेस्त्र देती पैज लावणी. ज्ञानावराच्या 23 ओव्या खर्च करतात, या अहंकारावरच करतात. नको ना. हे पाण्याशिवाय बुडवतंय, आगेशिवाय जाळतंय. कुणीतरी मला म्हटलं, ताई नरकात गेल्यावर जळतं का? म्हणलं, वेड्या, आपल्यासारख्याला नरकात जाऊन जळायची काय गरज आहे? जो जिवंतपणी दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो नरकातच जळतोय की त्याला मेल्यावर वेगळ्या नरकात जायची काय गरज आहे? आपल्यासारख्यानं फार नरक बिरक विचार करायचा नाही. आपण ऑलरेडी नरकात आहे, आपण ऑलरेडी फार जळतोय.
आपल्याला दुसऱ्याचं सहन होत नाही याच्या इतकं मोठं दुर्दैव आपलं कुठलंच नाहीये. आनंदाचं सगळ्यात मोठं कारण आहे वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई जाणीजे. ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतंय तो आनंदी आहे. ज्याला दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानता येतोय तो आनंदी आहे. मग संतांसारखा आनंद आम्ही कुठेच पाहिला नाही. आणि त्यांच्या अनुभवावर ते सांगतायत आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती फक्त सदा नामघोष करू. मग काय सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असे हे चित्त समाधान करायचं सदा नामघोष करू तेने सदा चित्ता. पर सगळ्यात बेकार आहे माऊली हे विवेकाते बोलवी संतोषाची चाड लावी बैसचे तरी हिंडवी दाही दिशा. अहो बसल्या ठिकाणी 10 वेळा फिरवतं पण काय सांगावं देवा आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला. तुमच्या जवळ आलं ना चरणी जगन्नाथा चित्त ठेले हा शब्द गांभीर्यानं घ्या. जाणं वेगळं आणि थांबणं वेगळं. आपलं मन जातं देवाकडे पण काही कालांतरापुरतं जातं. संतांचं मन तिथेच आहे अजूनही आहे. देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी जिथे देहाची सुद्धा आसक्ती आहे. क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ताही गतिर दुःखम देहदभीर व्यापते. जगाच्या मालकाच्या नामाशिवाय देहवतीत करणं ज्याला दुःखाचं वाटतंय विषय तो त्यांचा झाला. अर्थात भक्त ऐसे जाना जे देही ज्याला देहाची आसक्ती आहे. तुका म्हणे बळी जीव दिला काळालाही हरवायची ताकद आहे. मग घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. मग माझं मागणंच आहे ह्याची भावी माझी असं जन्मोजन्मी तुझा. आणि ज्या दिवशी हे झालं अवघेची त्रैलोक्य मी तुझ्या चरणी रमलो ही स्थिरता प्राप्त झाली ना माझ्याकडे तुझ्या चिंतनामुळे. पण जगाचा बाप पाठीशी असल्यावर चिंता करायची गरज नाही. विश्वास होतो करी स्वामीवरी. विश्वास हे परमार्थाचं सगळ्यात मोठं फळ आहे. आणि ते नसेल तर काहीच फायदा नाही. जो मृत्यूलाही घाबरत नाही त्याला वैष्णव म्हणायचं. ज्याला मृत्यूचा भय वाटतो तो वैष्णव नाहीये. कारण आम्हाला विश्वास आहे तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे. मरणाला पाठीमागं टाकणारी माणसं आहेत आम्ही नाही घाबरत आहे. का बरं पितामहा भीष्माने वचन घेतलं काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे बघ. तुला वाटेल काहीतरी पण मी विरुद्ध पार्टीत आहे. शब्द माझ्या गांभीर्यानं घ्या. शब्द चुकले तरी माफ करा पण भाव लक्षात घ्या. मी अधर्माच्या जरी बाजूने असलो तरी सुद्धा माझा धर्म आहे की मी ज्या बाजूने आहे त्या बाजूने मी लढलं पाहिजे. मी वचन देतोय कृष्णा मी अर्जुन सोडणार. देवाला चिंता वाटायला लागली कारण वचन काही आपल्यासारख्यांचं नाहीये भीष्मांचं आहे. पितामह आहेत ते ज्ञानी आहेत ते सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व आहेत. देवाला काळजी वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये आले. अर्जुन ढाराढोर झोपलेला. कसलंच भय नाही कसलीच चिंता नाही कसलीच काळजी नाही. निर्भय निशंक निश्चिंत. देवाला नवल वाटलं वेडायस करे तू विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. चतुरंग सैन्य कौरवाकडे तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य आहे त्यांचं. शस्त्रबल मनुष्यबल धनबल सगळंच त्यांच्या पदरात. अरे कशाच्या विश्वासावर एवढा स्थैर्याने झोपलास. एवढं बळ बांधलंस कसं. एवढं धैर्य आलो कुठून तुझ्यात. एवढ्या संकटात झोप आली कशी तुला. इथं इलेक्शन लोकांचा झोपा ह्यांना नाही. तू कसा झोपला रे बाबा. हे बघ राहिला घर आहे खायला अन्न आहे पोटापुरतं कमी होत्यात तरी तोंडावर 12 वाजल्यात बघ ह्यांच्याकडं. तू कस काय झोपला काहीच नसताना. तुमच्यासारख्याला झोप तरी कशी येईल. तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे झोप तरी लागायला पाहिजे तशी. तुम्हाला असं वाईट वगैरे वाटत नाही का रे. मला पोरगी म्हणून लय वाईट वाटतं माय. पलंग सासऱ्याचा कपाट सासऱ्याचं टीव्ही सासऱ्याची फ्रीज सासऱ्याचा गॅस सासऱ्याचे. आता गॅस म्हणण्यात माझ्या नाही मागला ना महाराज बरं का. चला टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन भांडे पोरगी सासऱ्याची आणि माझ ह्यांना काय न्याय पण जगाचा. धोंड्याचा महिना सुद्धा तुम्ही काढला बरं का. धर्मग्रंथात फक्त दान करा असा नियम आहे. जावयाला करा असा कुठंच नाही. जावयाला करायचा नियम तुम्ही काढला. हुंड्याची पद्धत तुम्ही काढली. शास्त्र सांगतं उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितुवर्जितम अदम भातृवित्तच्च स्त्री वित्त आदमाधम. जो स्वतःच्या कष्टाने जगतो ना त्यानं अर्धी शिळी जरी खाल्ली तरी पंढरीच्या मालकाच्या दारात तो पुरुषोत्तम म्हणून नावाजला जातो. तेवढं सामर्थ्य त्याच्या स्वतःच्या कमाईत असतं. अर्धी खाऊ द्या पण जगाच्या बापाच्या दारात त्याला पुरुषोत्तम म्हटलं जातं. जो बापाच्या इस्टेटीवर आईट करतो बरं का तरुण मंडळी सख्खी बहीण म्हणून नजरेत नजर घालून सांगते. जो बापाच्या इस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे. धोबिका कुत्ता घरकाना गाठका. त्याला संप्रदायात काही किंमत नाही. जो भावाचं खातो तो आधम आहे आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याला जिंदगीभर तरस आहे. आता वाजवा टाळ्या हे खरं आहे. माझी जा आता काय वाज वाटली. आपण घेतलंय गप. आपण नसतं घेतलं म्हणजे राजी असती. खरं खरं म्हणत जरी दादा कधीतरी. आणि ज्या गोष्टी रूढी परंपरेत नाहीच आहेत त्या का स्वीकारताय तुम्ही. पण हे आहेत की नाहीत कळायला आमच्याकडे परमार्थ तरी हवा ना. मला कळतच नाही काय कुठल्या अनुषंगाने परमार्थ करतोय आम्ही. नवल आहे रे तुमच्या परमार्थाचं. सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणतो. वा रे वा. आणि ते सोमवार गुरुवार खाल्लेला देव बघत नाही का. का फक्त सोमवार गुरुवारच देव जागा असतो बाकीच्या वेळेस देव झोपतो.
काय परमर्थ आहे बरं दादा तुमचा? तुम्हीच विचार करा. आकाडात खायचं आणि श्रावणात पाळायचं, आणि त्या आकाडात खाल्लेला महादेव बघत नाही का? तुम्ही काही म्हणा ना शिकर. या वर्षी मला फार आनंद झाला. 31 डिसेंबरला एकादश होती. खरंय, मला लय भारी वाटलं दादा. म्हणलं देवा आहेस तू, काही का असे ना, सत्य तरी स्वीकारता येतं. लय मजा आली मला. 31 डिसेंबरला याशी त्यांना सांगा, माझा गड किल्ला म्हणजे देवळापेक्षा कमी नाही. आई तुळजाभवानीचं अधिष्ठान आहे. माझ्याकडे जगद्गुरु तुकोबरायांचं गुरुत्व आहे. आम्ही तत्व सांभाळून जगणारी माणसं आहेत. जर गडावर चढायचं असेल तर षडोपचार पाळून, मांसाहार आणि कुठल्याच प्रकारचं व्यसन न करता गडाची पायरी चढायची, नाही तर चढायची नाही. ही तत्व सांभाळली म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. जरा थोडासा विचार धर्माचाही करत जा. इतिहासात कुठेतरी अधोरेखित आहे का मावळ्यांनी मांसाहार केलेला? पण तरी सुद्धा आम्ही नाही त्या गोष्टी किती मिरवतोय. आणि ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा स्वाभिमान कसला रे? मी म्हणते शास्त्र धर्म सगळंच बाजूला ठेवा. ज्याला लोकांच्या जीवाची काळजी नाही, जगाच्या बापाने त्याच्या जीवाची का करावी? बरं, आमच्याकडे तत्वच आहे. जर ज्ञानोबा रेड्याच्या मुखी वेद बोलवतात तर आम्ही मानतोय की रेड्याचा आणि आमचा आत्मा एकच आहे. आत्म्याला स्वरूप नाहीये, आत्मा निर्गुण निराकार आहे. जर दोन्ही आम्ही एक मानतो तर त्याचा जीव वेगळा आणि आमचा जीव वेगळा, असा का? आणि असा परमार्थ कितपत योग्य? 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई